नाव तर पूर्ण माहित नाही, कारण मला पहिलंच मूळशे. हा, पहिलं मूळशे, त्यामुळे मला विचारणं तेल कोठे शे, मीठ कोठे शे. एकदा मला माहित पडी गे ना, मी सासूल वट्टावरच बट देत जासू. पहिला मग ते असं वातावरण होतं, म्हणतो वा सुरुवात भारी होईनी, बोललो की गैरा बारिश आहेत, एवढा भारी सत्कार करानात म्हणतं. मन बी चित लाग गई, पण बाकी नाही सारा करे तू भाऊ याचा काय करानात म्हणे, असं करी निघ्यात त्या. आपल्या असं वाटत आपण लोकेला असतो, लोक आपले बी असे निघ जातात. मी असं ऐकलंय की तुमच्या गावामध्ये 15 वर्षापासून कीर्तनच झालेलं नाही, खरंय का? हा, मग बरोबर आहे. इथला कुंदा माटतेले म्हणल्यावर तयार करायला टाइमच लागेल. विठ्ठल विठ्ठल चांगले बा. काही का अशा ना तुमच्या मनामध्ये आलं की कीर्तनाचं आयोजन करायला पाहिजे, कीर्तन ठेवलेले हे महत्वाचं आहे. हा, आनंद वाटतोय. पण मी तुम्हाला एक सांगू का? पायातली चप्पल काढून बसा रे. ए दादा, कीर्तन आहे नाही, देव न राहत भाऊ, चप्पल काढीन बसू. बोलता तमासा डांगळा दका तुमले काय काय शिकडावर हो काका, तुमनी परसा दे का पेटान संगे दोर बिलय फिरत जाऊ रे. कीर्तन चप्पल घालीशी नाही, ऐका ना, रास काट टाकू चप्पल, शिलगाय देऊ त्यातले काही घेणं देणं नाही. त्या चाव्या बहिणी तुमनं मोडल्या, पहिले तुमनं मिटाळल्या म्हण काय मी कोय बीर असू. काय तांगडू घुस ना भू, काय फस ना भू. मी मला सुधरू द्या बहिणीच वन दिनभर यात दांगडो माय. मी मग सुखनात जगू द्या 1.5 तास, सुखरूप घर जाऊ दे. बोलतात ना का ते ही नाही, आज नको कारण नसताना पुढे आज बेकार फसेल होता. हो आते बाकी गोष्टीच कडे नका का पाकिट कडे जाते. विठ्ठल विठ्ठल खरं सांगू का, माझा स्वभाव थोडा विनोदी आहे, त्याच्यामुळे मला जर हसायची सवय आहे. अजिबात गैरसमज करायचा नाही. तुमचं 15 वर्षाच्या नंतर जरी कीर्तन असेल, पण तुमची बैठक सांगते की तुम्ही किती भारी बसलेले. विनोदाचा भाग वजा करा. पहिलं कीर्तन 15 वर्षाच्या नंतर होतंय, तरी सुद्धा लोक बघा ना, गावाच्या मानानं भरपूर संख्या आहे नाही का. नाही ते 15 नाही, तुम्हाला गावात 15 वर्षापासून कीर्तन नाही, जडे 15 वर्ष सप्ताह घ्या तरी इथला लोक जमतात नाही. हा, मग तुमनं गाव चांगलंच म्हणणं पडेल. एवढे लोक तुम्ही कीर्तनाला येऊन बसलाय म्हणजे तुमचं देवाशी काहीतरी नातं आहे. आणि तुम्हाला सांगू का, जे आलेच नाही, मी माझ्या घरचं काहीच सांगत नाही, तुम्ही येऊन बसलात, मग ते रविकिरण महाराजांना ऐकायला असेल, रविकिरण महाराजांना बघायचं असेल, ज्या हेतूने आला असाल त्या हेतूने तुम्ही ई बसेलेत कीर्तन मा. इथं येण्यासाठी एवढं सोपं नाहीये. ज्याच्या पूर्वजन्माची पुण्याई असेल तोच इथं येऊ शकतो, अन्यथा वेळ्या गबाडाचे काम नाही. इथं येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठाच असावा लागतो बर. हा, बाकीना सांगतो महाराज आमना गाव मा कीर्तन होतो, मी पाय ठेवाल बी घेऊ नाही, पाय ठेवाल बी घ्या नाही, मग तू काय झेंडा लावा का हो काका. गाव मा कीर्तन तू झोपी राह ना का रे हो बानट सुरूत ना. बाकी ना सांगतो मी पाय ठेवाल बी घेऊ नाही, तू घ्या नाही असं मनापेक्षा मना भगवान तुला आधी येऊ दिना नाही रे पाप पिले. आधी येवासाठी पुण्य लागस महाराज, आणि तुमचं काहीतरी पुण्याचा साठा असेल म्हणून तुम्ही इथं येऊन बसलाय. खरंच खूप आनंद वाटतोय. खेडगाव आहे, गाव छोटं आहे, तरी पण तुमच्या गावाच्या हिशोबानं पाणी पडरा ना तरी बी चांगला लोकेशन. हो, महिला मातांची संख्या चांगली आणि विशेष करून म्हातारे बाबा पण आहेत आणि तरुण भाऊ पण कीर्तनाला आहेत. धन्यवाद सगळ्यांचे. फक्त एक कीर्तन आहे ना, मी सांगत राहा स्वाती सरी गे बट आमनं मनानं मधमा 1-2 म्हणत जासत तेवढा. तुमले असं वाटणं यास ना काय चाली भाऊ
नाही आता सांगसो बी मी बोलसो बी तुम्हाला ऐकायला भेटेल. आलेले सगळे श्रोतेगण बरेच बाहेर गावाहून मंडळी आलेली आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे कुसुम तेलचे सगळे मंडळी, आमचे संदीप दादासाहेब सरपंच आहेत, आमचे संजय पाटील साहेब आहेत, अजून सगळेच मंडळी आलेली आहे. हो, आता प्रत्येकाचं नाव मला तुमचंही घेणं काही शक्य नाही, कारण माना पहिलाच दा येणं शे आहे राणी समजस ना तुमले. उभाटीन चाल देऊ. मग तुमलेच समजस म्हणल्यावर चांगलाच गागर पाडसून काय विषय का. मी काबर विचारलेच बाबा आई कदाचित तुम्ही नांदगाव मध्ये येतात ना, तर नांदगाव मध्ये मराठी जास्त चालते नाही का, आयराणी समजते की नाही हा प्रश्न असतो. कारण मी पहिल्यांदा घाटावर कीर्तनाला गेलो बाबा, घाटावर कीर्तनाला गेलो गणेश बाबा, तिथे नेमकं असं झालं, मी थोडाफार विनोद करत होतो. बसिल्या ना बसे बसा बसिल्या भाऊ कीर्तन शे रे आप्पा बटल्या रे भाऊ, अरे दादा हिला गेले रे मी बटल्या रे भाऊ. काय बसा काय नाही बसिले बसणं तरी काही होत नाही का, त्याच्याले असं वाटत आपण बसलो का आपला पण दक्षिणा मागतीन बोया. बशी घ्या बिचारा समजदार होतात त्या. वा वा मग आता कितलं भारी वातावरण दिकी राहिले. बसिल्या त्या मग काय घ्या बसून घ्या बस घ्या. हा मी सांग दिसू त्यातले मौली माणूस ना व्यर्थ बोडबोड करायला नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही. मला अजून बी समजत नाही लोक बिनकामना काबर बोलतस. मी बोला ना 2 तास ना 51,000 लिहा लोक पिकोट दमतस, मला ते सुधरतच नाही काबर दमतस असं. हा व्यर्थ बोडबोड करायचं नसतं, काम राही ना तिथलं मुद्दा पण बोलू. हो खरंच गाव चांगलंय, वाजवणारे म्हणणारे महाराज माझ्या जीवा भावाचे एकदम. घरनाथ महाराज शेतबटा आमचे ललित बाबा आहेत, जे मृदुंगाला साथ करतात महाराज, त्यांच्या हातातला गोडवा तुम्ही ऐकला असाल. जरी गावात कीर्तन 15 वर्षापासून झालं नसेल, पण बाहेर तर ऐकत असाल ना कुठं ना कुठं, नाही कुठे ते युट्यूबला ते देखतच होते ना. इतका गोडवा फक्त आमच्या महाराजांच्या हातात आहे. महाराज ऐकत राहावं त्यांचा पकवाज. मी नेहमी सांगतो पकवाज ऐकावं आमच्या ललित बाबांचा. आणि इकडे गायनाचार्य आमचे तिथे महाराज, इकडे आमचे गणेश बाबा आहेत, इकडे आमचे तात्या बाबा आहेत, महाराजजी नरेंद्र बाबा आहेत. वा भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. पेटी मास्तर बाबा शेत बाबा या परिसरातलेच आहेत. अप्पा धर्म अप्पा ना आपले. हा बरोबर आपला संगीत शेत नाही का. हा बटा मग सावालाच शेत आधी शूटिंग वाला सहित. वा वा अक्का भाऊ म्हणलं येले तू. वा चांगला नाही पाहिजे हो आपला आपला माल बी असा 4-5 लई येणा पट्टीन चाला मधमा मरणू बिरणू 4 खांद्यान 5 वाग्या पाहिजे ना असा प्रसंग काय करी माणूस मरीत जाईल. अभंग आहे तुकोबारा यांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ती तुकोबारा आहे. आणि ती तुकोबारा आहे तुम्हा आपल्याला समजावत असताना सांगता भैया अरे अशा देवाला शरण जायचं की भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं किती खालच्या पातळीचं काम करायला तयार असेल, अशा देवाला शरण जायला तुकोबाराई सांगतात. चप्पल काढली भाऊ बटे चप्पल काढून घे. अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, त्या भगवंताच्यासाठी शरण जायला तुकोबाराई सांगतात. जसं मी उदाहरण म्हणून नेहमी सांगतो, एखाद्या राजकारणी व्यक्तीच्या मागे फिरू नका असं मी म्हणणार नाही, राजकारणी लोकांच्या मागे फिरू नका असं मी म्हणणार नाही. माझी एक क्लिप चांगली व्हायरल झालेली ती, राजकारणी लोकांच्या संगे फिरू नका असं मी म्हणणार नाही. फिरा राजकारणी सोबत फिरा, पण त्या राजकारणी माणूसले तुमना पडेल घर न बितड दिकाल पाहिजे. नाही ते तुमना पडेल बितडाल पाल जाकी जाकीन फिरतच तुम्ही त्यान मांगी. आणि तो बंगलावाला ना घरकुल मंजूर करत त्याला का शिलगाव नाच आहे का. अशा व्यक्तीच्या मागे फिरायचंय की तो आपल्यासाठी जागा झाला पाहिजे. तुकोबाराचे सांगतात की अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल.
तुकोबाराय काय सांगतील आपण तुकोबारायांची पायाची दुरही बनू शकत नाही, पण मी उगा प्रयत्न करणार आहे. भक्ताच्यासाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. देवाने आपलं काम करावं त्याच्यासाठी आपण देवाला शरण गेलं पाहिजे. आणि नुसतं शरण जाणं म्हणजे पाया पडून निघणं नाही, तर अंतःकरणापासून शरण जाणं पाहिजे. जसं की भिल्ल समाजामध्ये शबरी माता जन्माला आली. तुमच्याकडे आदिवासी समाज आहे का? आहेत का? भरपूर आहे. भरपूर आहेत ना. हा, त्या आदिवासी लोकांची भाषा आपल्याकडचे आदिवासी तसंच बोलतात का? हो हो. काही जाहीर नाही हा. जमन बा. आदिवासी समाजामध्ये भिल्ल समाजामध्ये भक्त जन्माला आली. तिचं नाव होतं, कोण होतं माया? शबरी माता. क्या बात आहे. भिल्ल समाजात जन्माला आली. पहिले तर तुमच्या डोक्यातून हे काढायचंय मला की वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीला अजिबात व्हॅल्यू नाहीये, महत्व नाहीये. वारकरी संप्रदाय जातीपातीला महत्व देत नाही. वारकरी संप्रदाय गरीब श्रीमंत हा भेद बघत नाही. आणि माझा भगवंत सुद्धा कधीही जातपात बघत नाही. भक्ताच्या अंतःकरणातला भाव बघतो आणि त्या भक्ताला जवळ करतो, किंवा त्या भक्ताच्यासाठी खालच्या पातळीचं काम करायला तयार असतो माझा भगवंत. समाज सांगायला मला आवडत नाही, पण तुमच्या परिचयासाठी सांगावं लागेल मला. भिल्ल समाजाची शबरिया, शबरीची उष्टी बोर माझा जगाचा मालक प्रभू रामचंद्र खातो. जात नाही बघितली, अंतःकरणातला भाव बघितला. काही लोक जातपात मग गैरनालायकपणा कर टाकतात. बरं, आम्ही या जात ना त्या जात ना, आमले त्याच ना घरनं पाणी चालत नाही, याच ना घरनं पाणी चालत नाही, मी त्याच ना घरनं खात नाही. जातपात ज्यासनी करी ना त्यासनी म्हणा भगवाननी बरोबर जिराई. तुम्हाकडे कशी परिस्थिती मला माहित नाही. हो, जातपातवाला चांगली जिराई. मला याच ना घरनं बा त्यान घरनं पाणी पित नाही, यान घरनं पाणी पित नाही, त्यान घरनं चालत नाही, असा सांगणार सोर. अशी बिदाडी काय नाही, पोऱ्याला पोरच भेटत नाही. तर काही करलंय ना. कार बाबा या ते कोणती जात नाही काय या त्या तुला रांधेन का वाढेल का खाऊ. जातपात जिरवली ना माया देवानं. आणि तुम्हाला सांगतो, डोक्यातून पहिले काढून टाका, जे आदिवासी आपण कमी समजतास ना, काही गोष्टी त्याच ना पण शिकासारख्या राहतीस. बरं, हा, थोडं जड जाई बाकी ना लोकेशले म्हणा बोलणं. आदिवासी लोक आहे पण त्याच ना पण काहीतरी शिकाणार आज काही गोष्टीच मा. जसं का लग्नच मा आदिवासीच मा एखादी नवर देऊन माय रुसताना ते केले का तुम्ही? हा, जेवणच नाही कराय नाही बा असं तर केले नवर देऊन माय नाही ना.